नमस्कार मैत्रिणींनो, अशी उपवासाची कढी आणि वडे तुम्ही खाल्लेत का? बघा किती सुंदर दिसत आहेत. आणि ही कढी बघा, मस्त दह्याची गरमागरम कढी. तर ते कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. साहित्य: शेंगदाणे, दही, साखर, जिरे, मीठ आणि हिरवी आणि लाल मिरची. एवढं याला साहित्य लागणार आहे. तेल आपण टाकणारच आहोत. शेंगदाण्याचं तेल वापरायचं आहे. आधी मिक्सरच्या भांड्यात हे पोह्यांचे चमचे असतात 2, तेवढे मी शेंगदाणे घेतले आहेत. मोठी वाटली भरून दही घेतलेलं आहे. हे दहीसुद्धा मी घरीच बनवलं आहे. नंतर चवीप्रमाणे यात मीठ घालणार आहोत. नंतर साखर घालायची आहे. तुम्ही आंबट ठेवायची असेल कढी तर आंबट ठेवू शकता आणि चवीप्रमाणे किंवा जास्त गोड आवडत असेल तर साखर घाला. हा आपला मिठात वापरतो आपण तो चमचा होता. नंतर हे फोडणीसाठी आपल्याला जिरं आणि मिरची लागणार आहे. हे आता आपण मिक्सरला अगदी बारीक वाटून घेणार आहोत. एकदम बारीक वाटा म्हणजे कढी छान दाटसर होईल. मिक्सरला हे वाटून झालेलं आहे बघा. याप्रमाणे अगदी स्मूथ अशी पेस्ट याची झालेली आहे. दही जास्त आंबट नव्हतं. कढीला आपण वापरतो तेवढंच दही होतं. आणि यात आपण पाणी घालून पुन्हा त्याचा घट्ट आणि पातळ तुम्हाला कशी कढी करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही ते बघून घ्या. कढी थोडी पातळच छान लागते म्हणून मी थोडं अजून पाणी घातलेलं आहे. यानंतर आपण आता फोडणी करणार आहोत. ते शेंगदाण्याचं तेल टाकते आहे. थोडंसंच तेल लागतं. यानंतर जिरं घेतलेलं आहे. तेल तापल्यानंतर जिरं टाकणार आहोत. यानंतर लाल मिरची आणि हिरवी मिरची. हिरव्या मिरचीतलीच ती लाल झालेली मिरची मी या ठिकाणी टाकलेली आहे म्हणजे कढीचा रंग बदलणार नाही. आणि हे मिश्रण त्यात टाकायचं आहे. माझे जे नवनवीन प्रकारचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही बघत चला. याप्रमाणे तिला उकळी आणायची आहे. एक उकळी आली की गॅस बंद करायचा आहे. या ठिकाणी आपली कढी मस्तपैकी रेडी झाली आहे. आता आपण वड्यांचं साहित्य बघणार आहोत. 1 वाटी साबुदाणा भिजवलेला होता. मोठी वाटी होती. थोडा जास्त पाणी घातलेलं आहे. थोडा मऊसूत केलेला आहे त्याला. आणि त्यात बटाटा हा शिजवलेला आहे तो कुस्करून घालायचा आहे. मी ते 2 बटाटे घेतलेत. तिखट, मीठ, जिऱ्याची पावडर आणि शेंगदाण्याचा कूट हे सर्व साहित्य आपण याच्यात घालणार आहोत. बटाटा मी चुरून घेणार आहे. आता या ठिकाणी मोठे बटाटे असले तर ते तुम्ही तुमच्या पद्धतीने टाका. अगदी जास्त बटाटा टाकला तर ते वडे चिकट होतात. मी अर्धा बटाटा या ठिकाणी काढून ठेवते आहे. वाटलं तर टाकेल. आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट 2-3 चमचे घाला. नंतर काश्मीरी मिरची आणि साधी मिरची याची टाकलेली आहे. नंतर मीठ चवीप्रमाणे, जिऱ्याची पावडर. यामध्ये तुम्ही भगरचं पीठ किंवा उपवासाच्या भाजणीचं पीठ असतं ते सुद्धा घालू शकता. आणि या प्रकारे मिक्स करायचं आहे. या ठिकाणी छान मिक्स झालेलं आहे. बटाट्याची पुन्हा काही गरज पडलेली नाही आहे. साबुदाण्याच्या सोबत तुम्ही भगरसुद्धा मिक्स करू शकतात बाजूला आणि ती वाटून यामध्ये टाकू शकतात. आता थोडासा पाण्याचा हात लावून आपण याचे छोटे छोटे पकोडे म्हणा किंवा वडे म्हणा याप्रमाणे आपण करून घेणार आहोत. या प्रकारे अगदी छोटे छोटे वडे की आपल्याला चमच्याने घेऊन खाता येतील याप्रमाणे मी त्यांना बनवते आहे. हे बघा, सर्व वडे या ठिकाणी आपले तयार झालेले आहेत. आता आपण शेंगदाण्याचं तेल घेणार आहोत कढईमध्ये. तेल तापल्यानंतर मंद गॅसवर यांना तळायचे आहेत. छोटे छोटे गोळे अगदी सावकाशपणे तळा. तो फुटून अंगावर सुद्धा येऊ शकतो म्हणून थोडंसं बाजूला व्हायचं आहे. किंवा त्याला तुम्ही चमच्याने थोडंसं बाजूने त्याला टच करून फोडू शकतात म्हणजे ते अंगावर उडणार नाही. या प्रकारे एका बाजूने झाल्यानंतर त्यांना थोडंसं मोकळं करायचं आहे. आणि छान क्रिस्पी बघा आपले एकदम मस्त क्रिस्पी वडे तयार झालेले आहेत. हे गरम गरमच खाण्यात मजा आहे. त्यांना गार होऊ देऊ नका. कढीसुद्धा गरम आणि हे वडेसुद्धा गरम तरच त्यांची छान चव लागते.
या ठिकाणी मी आता त्यांना सर्व करणार आहे। ही कढी झालेली आहे मस्त गरम बघा आणि त्याचा स्वाद घ्यायचा आहे। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा। धन्यवाद।